यामध्ये उच्च काठिण्य पातळीचा प्रश्न आहे ह्या नवोदयच्या विद्यार्थ्यांचा. एक्स झेड झेड वाय आणि एक्स वाय वाय झेड यांची प्लस जर केली तर वाय 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 उत्तर येतं. म्हणजेच खाली दिलेल्या ऑप्शनपैकी एक ऑप्शनचं जे काही एका ऑप्शनमध्ये दिलेले जे काही नंबर आहेत ते नंबर आपण ह्या एक्स वाय आणि झेड यांना देऊया. पहा, अनुक्रमे असं करू. आपण काय केलेलं आहे, एक्सचा नंबर 4 घेतला, वायचा नंबर 8 घेतला आणि झेडचा नंबर 0 घेतला. म्हणजे ऑप्शन नंबर 4 आपण निवडलेला आहे, ज्यामध्ये की 4, 8 आणि 0 असं आहे. तर हा ऑप्शन आपण एक वेळेस लागू होतं का पाहूया. पहा, अशा प्रकारे करू. एक्स झेड झेड वाय असाच इथे लिहायचा. पहा, एक्सची किंमत 4, झेडची किंमत 0, झेडची किंमत 0 आणि वायची किंमत 8. परत एक्स वाय वाय आणि झेड खाली एवढी संख्या लिहायची. एक्सची किंमत 4 आहे, वायची किंमत 8 आहे, वायची किंमत 8 आहे आणि झेडची किंमत 0 आहे. मग शेवटी वाय 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 यायला पाहिजे, म्हणजे अर्थातच येतच बघा. यांची बेरीज करायची आपल्याला. 88ला 8 येतात, 0 आणि 8 8च येतात, 0 आणि 8 8च येतात, तर 4 आणि 4 8 येतात. म्हणजे 8 ही किंमत वायची आहे. हे पहा इथे वाय आणि हे पहा इथे वायची किंमत 8 आहे. म्हणजे इथे उत्तरामध्ये वाय 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 आहेत, तर उत्तरामध्ये 8 8 8 आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर 4 480 हा बरोबर आहे. मित्रांनो, उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न असे सोडवायचे असतात. धन्यवाद.